आणि ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। एक महत्त्वाची बातमी, याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। 27 जून पासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्याआधी विस्तार करण्याच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत त्यांच्याकडून। अभिषेक, आपण बघतोय याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे आणि त्यावर चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते। काय अपडेट्स आहेत? सौरभ, जर का यामध्ये पाहायचं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी काल उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा मग रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, हे आपल्याला गेल्याचं पाहायला मिळालेलं होतं। नेमकं एकूणच मंत्रिमंडळ विस्तार आहे, सोबतच मोठ्या प्रमाणात घडामोडी ज्या आहेत त्या आपल्याला घडताना पाहायला मिळत आहेत। लोकसभा निवडणुकीनंतर जे महायुतीला अपयश मिळालेलं आहे ते पुन्हा एकदा कमबॅक कसं करावं, त्यातनं यासाठी प्रयत्न जे आहेत ते आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। आणि अशातच अनेक आमदारांना यामध्ये सामावून घेत संपूर्ण कामाची रूपरेषा जी आहे ती आपल्याला आखण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। यात प्रामुख्यानं जर का बघायचं तर याच आठवड्यामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। यात प्रामुख्यानं आज जर का पाहायचं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला भाजपच्या कोअर कमिटीसाठी दिल्लीला देखील रवाना होणार असल्याचं कळत आहे। त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या घडताना दिसत आहेत। 27 तारखेपासून अधिवेशन देखील आहे आणि त्याच्या अगोदरच हा संपूर्ण मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। निश्चितच या संदर्भातले अभिषेक अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद। आपण बघतोय की शिंदे फडणवीसांच्या उपस्थितीत वर्षावर बैठक झाली आणि या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली। आता याच आठवड्यात राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आपण बघतोय मॅरेथॉन बैठका सुरू आहेत कालपासून। आजचा दिवस सुद्धा बैठकांचाच आहे आणि कालच्या बैठकीत जी काही चर्चा झाली त्याच्याच एक चर्चा आजच्या बैठकीत सुद्धा भाजपच्या होऊ शकतात, कारण शिंदे फडणवीस आणि अजितदादांची रात्री उशिरा बैठक झाली आणि आज भाजपची सुद्धा अत्यंत महत्त्वाची बैठक।